राज्यात कुरेशी खाटी समाजातर्फे पशु जनावरे खरेदी विक्री बंद पुकारण्यात आलेला आहे। या बंदमुळे शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान होत आहे। तसेच लघु उद्योग, चर्मोद्योग, औषध उद्योग, पशुखाद्य उद्योगावर त्याचा परिणाम झाला आहे। गोरक्षकांच्या दंडेशाहीमुळे महाराष्ट्र राज्यातील जमियतुल कुरेशने आपला व्यवसाय गेल्या 30 दिवसापासून बंद ठेवलेले आहे। याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे। त्यामुळे शेतकऱ्याचे हाल बेहाल झालेले आहेत। आपण पाहू शकता सोलापूर शहरातील सर्वत्र ठिकाणी मटणांचे दुकानी बंद आहे। व्हिडिओ सविस्तर पहा। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया। काय ना काय निर्णय घेऊन ताबडतोब रस्त्यावरची जे आमची अडीअडचणी आहे त्यांनी दूर करावीत। पहला तो मैं आपके चैनल का बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूँ। जमजम न्यूज़ का जो है ना बहुत बहुत शुक्रिया। तो हमारे लोगों को जो है बहुत तकलीफ है। बहुत 10-11 दिन हो गया पूरा बंद हो गया हमारा। कुछ लोग हमारा लाना खाना उस पर ही था, काम धंधा करना, व्यवसाय करना, बाजार को जाना, माल बेचना, ये बेच के हमारे लोग कुछ तो भी कुछ गुजारा करते थे। में जो है ना 1 महीना के नगीच होगा पूरा टोटल बंद है। पूरे लोग हमारे कई 1 लाखों लोग जो है हमारे पूरे बेकार है। अब हमारे सोलापुर में पूरे हमारे भाई लोग भी पूरे सब पूरे बेकार बैठे हैं। सब काम नहीं, धंधा नहीं, कुछ नहीं, हमारा इस पर ही चलता था गुजारा। अब हमारे को सरकार से विनंती है कि कॉर्पोरेशन में, महानगर पालिका में हमारे को कुछ तो कुछ काम दो। नाही, एकंदर मी या संदर्भात तुम्हाला विचारतो की सध्या कुरेशी समाजामध्ये बेरोजगारी खूप वाढलेली आहे। त्यांना व्यवसाय करण्यासाठी कुठला साधन नाही। त्यामुळे या संदर्भात सरकारसाठी आणि जमियतच्या वतीने काय निर्णय घेण्यात आलेले आहे आतापर्यंत काय याच्याबाबत काय माहिती मिळाली नाही आपल्याला? आता कुठला पण निर्णय महाराष्ट्र लेवलवर झालेला नाही सरकारमार्फत। तर आमच्या जमियत मार्फत जे काही आम्ही निर्णय घेत आहे बंद करण्याचा, आणि ते आम्ही निर्णय पक्क्यापणाने घेऊ। परत आमचे जे काही वरिष्ठ मंडळी आहेत त्यांना पण आम्ही विचारपूस करत आहोत की आमच्या कशा पद्धतीने आमची वाटचाल पुढची राहील, किंवा आमचा बंद करायचा निर्णय कुठपर्यंत तुम्ही घेऊन जाणार। तर परत त्यांच्या म्हणण्यावर आम्हाला एक लक्षात आलं की हे बेमुदत संप आहे। तर बेमुदत संप म्हणलं तर ह्याच्यामध्ये सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही तर 3 महिने पण वाढू शकते, किंवा 7 महिने पण, किंवा 6 महिने पण, नाही तर वर्ष। अशा पद्धतीनं बेमुदत आमचं बंद हे पर्याय चालू आहे की आम्ही आता बेरोजगार झालेलो आहोत। तर लमांड समाजासाठी अश्विनी सातपुते म्हणून सोलापूरला SP आली होती। त्यावेळेस त्यांनी रोजगार निर्माण करून दिला, गुन्हेगारीतून वळगुडून त्यांना रोजगार निर्माण करून दिला। मग परत पारजी समाजाला तुम्ही गुन्हेगारीतून मुक्त व्हा, आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, आरक्षण देऊ। तर आमच्यासाठी काय नाही का, आम्ही देशाचे नागरिक नाही? तर ते 10 दिवसामध्ये आम्ही तीव्र निदर्शनं करू किंवा आम्ही आंदोलन करू, परत सरकारवर धारेवर धरू।